महापौर आणि स्थायी समिती सभापतींची मनपा इमारतीची अचानक पाहणी, अस्वच्छता आणि बेशिस्त पार्किंगवरून प्रशासनावर डागली तोफ। धुळे महापालिका आवारातील अस्वच्छता आणि बेशिस्त वाहन पार्किंगवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आज स्थायी समिती सभापती सौ. लताबाई पोद्दार यांनी प्रशासनाला दिले। महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह त्यांनी महापालिकेच्या इमारतीची आणि आवाराची अचानक पाहणी केली। यावेळी स्वच्छतागृहे आणि परिसरातील अस्वच्छता आढळून आल्याने तीव्र रोष व्यक्त केला गेला। या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, सहाय्यक आयुक्त सोनाली देवरे, नगरसचिव मनोज वाघ, कार्यालयीन अधीक्षक संजय मोरे, स्वच्छता निरीक्षक अनिल जावडेकर तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव परदेशी, नगरसेवक ललित माळी, नगरसेवक छोटू थोरात, प्रफुल्ल पाटील, दिनेश पोद्दार, इंजिनियर प्रणव शिंदे आदी उपस्थित होते। याप्रसंगी महापालिकेच्या आवारात विशेषतः पार्किंगमध्ये अनेक मोटर कार, चारचाकी वाहने लावलेल्या आढळल्या। अनेक दिवसांपासून ही वाहने येथेच असल्याचे निदर्शनास आले आहे। काही जणांनी तर आपली चार्जिंग वाहने देखील लावलेली आढळली। स्थायी समिती सभापती लताबाई पोद्दार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। महापौर मायादेवी परदेशी आणि सभापती लताबाई पोद्दार यांनी उपायुक्त करुणा डहाळे यांना सूचना दिल्या। मनपा आवारात वाहने लावून जाणाऱ्यांवर कारवाई करावी, येथे लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमून दंडात्मक कारवाई करावी असे आदेश दिले। यावर उपायुक्त करुणा डहाळे यांनी सांगितले की, आज आम्ही पाहणी केली असून स्वच्छतागृहांमध्ये तसेच परिसरात आढळलेली अस्वच्छता दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच परिसरातील बेशिस्त पार्किंग संदर्भात देखील तक्रारी असून त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। महापालिकेच्या पार्किंगमध्ये आपली खासगी वाहने आणून लावतात त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। सोबतच मनपा आवारात जिन्यांमध्ये तसेच स्वच्छतागृहात गुटखा, पान खाऊन थुंकणाऱ्यांवर यापुढे 500 रुपये दंड आकारण्यात येईल। मनपा परिसरात स्वच्छतेचे पालक व्हायलाच हवे। जो नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे देखील तयारी असेल असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। आज माननीय महापौर मॅडम, माननीय सभापती मॅडम आणि पदाधिकारी आणि आम्ही प्रशासनाचे अधिकारी आम्ही महापालिका बिल्डिंगची पाहणी केली। एकेका शौचालय बघितले, ते सुद्धा स्वच्छता बऱ्यापैकी होती, पण जे काही त्रुटी आढळल्या त्यावर आम्ही आता ताबडतोब ऍक्शन घ्यायला त्यांना सांगितलेलं आहे। नंतर जे पान खाऊन जे थुंकण्याचा प्रकार आहे, हा जो प्रत्येक कृती मागे पण आपण अनेक वेळा अशा केसेस काढलेला आहे। त्यामध्ये नागरिक असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर आम्ही आता मॉनिटरिंग ठेवणार आहोत आणि जे कृतीवर पनिशमेंट म्हणून आपण एक दंडाची कारवाई करणार आहोत। त्याचप्रमाणे पार्किंग मध्ये सुद्धा आता महापौर मॅडम आणि आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली। जास्तीत जास्त ज्या गाड्या आहेत खूप झालेल्या आहेत, बाहेरच्या गाड्या मध्ये जास्त कर्मचाऱ्यांच्या गाड्या जागा नसते, एक प्रकारचा इथे सगळं असं अव्यवस्थित झालेलं आहे। तर याला आळा घालण्यासाठी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि सिस्टीम लावणार आहोत आम्ही कर्मचाऱ्यांच्या गाड्याच्या साईडला आणि बाहेरच्या एका साईडला अशा पद्धतीमध्ये आपण याला सुव्यवस्थित करण्याचा त्या पद्धतीने आता माझी महापौर मॅडम ज्या बेनामी गाड्या असतील किंवा त्या त्यांचा नंबर पाठवून हे करून देण्यात येते, त्यानुसार त्या उचलण्यात येते। कारण बेकायदेशीरपणे इथे कोणी लावू शकत नाही, 1 दिवसापेक्षा जास्त।